नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधीचा जो 2,000 रुपयाचा हप्ता आहे, त्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे केंद्र शासन आपल्याला 2,000 रुपयाचा हप्ता देतो पी-एम किसानचा. आणि मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असे आहे की केंद्र शासनाने मित्रांनो जाहीर केलेलं आहे की पी-एम किसानचा जो 22वा हप्ता आहे, म्हणजे इथून पुढचा जो हप्ता येणार आहे मित्रांनो, तो 22वा हप्ता येण्यासाठी मित्रांनो ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीची गरज लागणार आहे मित्रांनो. म्हणजे जे शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नाही आहेत मित्रांनो, त्यांचा हप्ता बंद होणार आहे. सो हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, पी-एम किसानचा जो 20वा हप्ता आहे, तो हप्ता वितरित करण्यापूर्वीच केंद्र शासनाने एक प्रेस नोट काढली होती आणि सांगितलं होतं की ज्यांचे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी आहेत त्यांना आम्ही पी-एम किसानचा हप्ता इथून पुढे देणार आहेत. पण कुठेतरी मित्रांनो याला पुढे म्हणजे एक्सटेन्शन देण्यात आलं, वाढ देण्यात आली. आणि नंतर मित्रांनो 20वा हप्ता झाला, 21वा हप्ता झाला. हे 2 हप्ते भेटल्यानंतर देखील बहुतांश शेतकऱ्यांची मित्रांनो ॲग्रीस्टॅक आयडी जे काढून झालेले नाही आहेत. तर त्यामुळे मित्रांनो आता जो 22वा हप्ता आहे, हे स्पष्ट केलेलं आहे केंद्र शासनाने की 22वा जो हप्ता आहे तो ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ज्यांचे आहेत त्यांनाच भेटणार आहे. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या राज्याची पण योजना आहे नमो किसान सन्मान निधी योजना. या योजनेचा देखील जो हप्ता आहे मित्रांनो, 9वा हप्ता, तो हप्ता देखील मित्रांनो ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ज्यांचा आहे त्यांनाच भेटणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे पी-एम किसान जी योजना आहे, त्या योजनेचा पूर्ण डेटा राज्य शासन घेतं आणि पी-एम किसानचा जो लाभार्थी त्याच लाभार्थ्यांना नमो किसान सन्मान निधीचा हप्ता देण्यात येतो. सो मित्रांनो, आपले हे दोन्ही हप्ते प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात जर आपल्याकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नसेल. तर तुम्हाला कळकळीची विनंती मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान देखील यामुळे भेटलं नाही. त्यानंतर मित्रांनो आपल्याला रब्बीचं अनुदान भेटलं नाही. आपल्याला पीक विम्याला पण मित्रांनो प्रॉब्लेम येणार आहेत. सो मित्रांनो, अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही जर काढला नसेल तुमचा फार्मर आयडी, ॲग्रीस्टॅक आयडी, तर तुम्ही तुमच्या घरी बसून पण काढू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी त्याचा व्हिडिओ पण अपलोड करेल, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला घरी काढता येत नसेल मित्रांनो, तर तुम्ही स्वतः तुमचे तलाठी असतील किंवा मंडळ अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांना तुम्ही विचारून, किंवा ग्रामसेवक असतात गावातले त्यांना तुम्ही विचारून मित्रांनो फार्मरचं ॲग्रीस्टॅक आयडी काढू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही महाई सेवा केंद्र जे असतात, म्हणजे CSC सेंटर असतात, तिथे पण जाऊन काढू शकतात. सो अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो. या व्हिडिओला थोडं सिरियस घ्या, कारण की बहुतांश शेतकऱ्यांना फक्त फार्मर आयडीमुळे प्रॉब्लेम झाली. जर आपण आपला फार्मर आयडी काढला नसेल मित्रांनो, तर लवकरात लवकर काढून घ्या, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. मित्रांनो, माझा हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. त्यामुळे मित्रांनो, जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कळकळीची विनंती, या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक मित्रांनो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.